पुणे शहरातील अपघाताने जोर धरला असून पूर्ण राज्यात त्याची चर्चा दिसत आहे आणि या घटनेनंतर बऱ्याच जणांची नावे समोर आली। त्यात आरोपीच्या वकिलासोबत शरद पवार यांचा फोटो व्हायरल झाला आणि त्या फोटोवरून विरोधक आक्रमक झाले। या मुद्द्यावरून शरद पवारांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला तेव्हा शरद पवार काय म्हणाले आपण पाहूया। तत्पूर्वी नक्की हे प्रकरण काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊया। आणि मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर थोडक्यात जाणून घेऊया नक्की काय घडले। पुण्यात कल्याणी नगर भागात एका बिल्डरच्या पोराने एका जोडप्याला मध्यरात्री पोर्श कारने उडवले आणि जोडप्याचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आणि पोलिसांनी आरोपीला निबंध लिहिण्यास सांगितला व त्याला जामीन देण्यात आली आणि यावरून पुण्यात नाही तर पूर्ण राज्यात हे वातावरण पेटलं। मोठ्या बापाचा पोरगा असेल म्हणून काय झालं, तुम्ही त्याला निबंध लिहून सोडू कसे शकता, असा आरोप नागरिक करू लागले। सर्वांना समान कायदा हवा असा हल्लाबोल नागरिक करताना दिसत आहे। त्यानंतर आरोपीच्या वडिलांना संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आणि आरोपीला 14 दिवसांसाठी बाल सुधारगृहात ठेवण्याचा न्यायालयाने आदेश दिले। आता या घटनेला एक नवीन वळण आलेलं आहे। माहितीनुसार असं कळते की त्या रात्री मी गाडी चालवत नव्हतो तर आमचा ड्रायव्हर गाडी चालवत होता असे स्टेटमेंट आरोपीने दिले व त्याच्यासोबत अपघाताच्या वेळेस गाडीत बसलेल्या त्याच्या मित्रांनी सुद्धा असं स्टेटमेंट दिलेलं आहे। त्यामुळे आता हा मुद्दा कुठपर्यंत पोहोचणार यावर सर्वांचं लक्ष आहे आणि या स्टेटमेंटमुळे पुणेकर सुद्धा आक्रमक झालेले दिसून येत आहे। जेव्हा ही घटना झाली त्यानंतर 1-2 दिवस कोणी या मुद्द्यावर बोलले नव्हते, पण अचानक या घटनेला उचलून धरण्यात आले आणि या घटनेमुळे बऱ्याच जणांची नावे समोर येताना दिसली। असं म्हटलं गेलं की सुनील टिंगरे हे अपघातानंतर 15 मिनिटात रात्री 3च्या सुमारास घटनास्थळी कसे काय पोचले, त्यांच्या कोणी ओळखीचं होतं का असा आरोप त्यांच्यावर केला गेला। सोबत फडणवीसांचं सुद्धा नाव समोर आलं, काही भाजप नेत्यांचे नाव समोर आले तर काही काँग्रेस नेत्यांचे बार मालकासोबत फोटो समोर आले आणि अजून एक फोटो समोर आला तो म्हणजे शरद पवार यांचा। आरोपीचे जे वकील आहे त्या वकिलासोबत शरद पवारांचा एक फोटो व्हायरल झाला आणि विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत वकिलांशी पवारांचा कोणता संबंध आहे असा सवाल विरोधक करू लागले। या मुद्द्याला धरून शरद पवारांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला। यावर शरद पवार काय म्हणाले आपण जाणून घेऊया। मुंबईमधील वाय.व्ही. चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी पवारांनी पुणे अपघात प्रकरणावरून प्रश्न विचारले। त्यावेळी एका प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार संतापले। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यावर काही बोलत नाहीत, हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा, असं उत्तर शरद पवार यांनी दिलं। या प्रश्नाला जोडून एका पत्रकाराने या प्रकरणातील आरोपीच्या वकिलासोबत तुमचे संबंध असल्याचं चर्चा आहेत असं म्हटलं। यावर बोलताना एखाद्या वकिलाला मी भेटलो असेल तर त्याचा संबंध याच्याशी लावता तुम्ही, प्रत्येक गोष्टीवर भाष्य करणं गरजेचं नाही। या प्रकरणात गृहमंत्र्यांनी जबाबदारी पार पाडली हे दिसल्यावर याला वेगळे स्वरूप देण्याची आवश्यकता नाही असं शरद पवार म्हणाले। शरद पवारांच्या या वक्तव्यावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी विषय मुद्द्याच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।